नमस्कार. स्पार्कल अँड स्पाइस विथ स्मिता या माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आज मी तुम्हाला दाखवणार आहे दही वडे कसे करायचे. तर त्यासाठी मी ही 1 वाटी उडीद डाळ भिजत घातली आहे आणि ही मूग डाळ अर्धी वाटी, म्हणजे जेवढी आपण उडीद डाळ घेणार त्याच्या निम्मे मूग डाळ घ्यायची. आणि हे 5 तास भिजलेलं आहे. आता मी हे सेपरेट वाटून घेणार आणि मग एकत्र करून परत 5 तास भिजत ठेवणार. हे बघा, हे आता मी उडीद डाळ आणि ही मूग डाळ हे सेपरेट दोन्ही वाटून घेतले. आता हे मी एकत्र करणार. हे बघा, आता या दोन्ही डाळी मी वाटल्या, व्यवस्थित मिक्स केल्या आणि आता हे मी असंच 5 तास ठेवणार आहे. आता ह्याची कन्सिस्टन्सी बघा, हे असं वाटून झाकून ठेवून द्यायचं. मी झाकून ठेवणार आहे. हे बघा, हे आपलं आता दही वड्याचं बॅटर तयार आहे. हे आता मी चांगलं फेटून घेणार आहे. आणि हे इथे मी ताक घेतलं आहे, म्हणजे पाण्यात ताक घालायचं, इतकं पातळ ताक घ्यायचं आहे. आणि दही वडे तळून झाले की मग ह्याच्यात घालायचे या ताकात. आणि मग हे दही तयार करून घेतलं आहे. हे दही मी जवळजवळ 1 लिटर घेतलं आहे. त्याच्यामध्ये 1 वाटी साखर घातली आहे आणि थोडीशी अर्धा चमचा मीठ घातलं आहे चवीला. तर हे चांगलं फेटून घ्यायचं आहे आणि दही गोडसर पाहिजे दही वड्याला, तर ते तसं मी करून घेतलं आहे. आता हे बॅटर आपण चांगलं फेटूया. असं चांगलं फेटलं की ते हलकं होतं. हे बघा, हे आता फेटून घेतलं आपण, छान हलकं झाले. आता आपण याचे वडे करूया. इथे तेल तापलेलं आहे. मीडियम गॅसवर आपल्याला हे वडे तळून घ्यायचे. तेलात टाकल्यावर मस्त असं मोठा फ्लफी होतो. हे बघा कसा फुगलाय. मस्त असे फुगले पाहिजेत वडे. आपण छान ब्राऊन कलरवर तळून घ्यायचे आणि ह्या ताकात घालायचं. आणि ताकात घातल्यानंतर ते आपोआप वर येतात, मग ते डायरेक्ट दह्यात घालायचे. हे बघा, छान आपले तळून झालेत वडे. आता हे बघा, मी असं ताकात घालते. वड्याचे आकार बघण्यापेक्षा वडा क्रिस्पी झालाय छान. तुम्ही हे हातानं पण घालू शकता, म्हणजे गोल होतील छान. मी डावानं घालते, त्यामुळे असा वेडावाकडा आकार येतोय त्याला. तर हे आता मी ताकात टाकले. आता हे हे असे 1-2 मिनिटांनी मग दह्यात घालायचे. असेच अजून मी 4 वडे तळून घेते. नाही, हे आले काय? हे बघा, आता हे असे काढून ताकात घालायचे. दह्यात घालायचे सगळे. आपले दही वडे 1 तासाभरात छान मुरतील. दही वडे तयार. हे बघा, आता हे तळत आलेत, मस्त फुगतात. आता 1-2 मिनिटं राहू देत. हे बघा, हे आता ताकात घातले ना की चांगले असे फुगतात. मग ते आपण दह्यात घालायचे.
असं दही करायचे आणि दह्यात घालायचे आणि एक अर्ध्या पाऊण तासानं हे चांगले मुरतात, मग सर्व करायचे. हे बघा, हे आपले दहीवडे तयार आहेत. आता ह्याच्यावरती आपण जिरेपूड, चाट मसाला आणि लाल तिखट असं घालायचं आणि सर्व करायचं. आता हे दहीवड्याची रेसिपी तुम्ही घरी करून बघा आणि जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की कळवा.